टीम डफळवाडी संघ आपणास दुसऱ्या बाजूने पाहायला मिळणार आहे. टोटल मिळणार आहेत 5. येणारा चेंडू फ्री हिट्स आणि फ्री हिट वरती धर्मेंद्र पवार म्हणजेच डीपी स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळणार आहे. इनसाइड आउट ठेवून काढला जातो फ्री हिटचा चेंडू. कव्हर वरती क्षेत्ररक्षक आहे. यावेळी मात्र आपण पाहतोय संदीप यांना कव्हर वरती एक सिंगल रन येते आणि सिंगल रन येत असताना संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती जाऊन पोहोचले. धावा 6 पाहायला मिळत आहेत. एक बॉल कंप्लीट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 6 धावा. चेतन पनाळकर ब्रँड ऑफ सह्याद्री क्रिकेट. समोर मात्र आता कल्पेश सपकाळ फुल टॉस बॉल इनसाइड आउट घेऊन काढला जातोय. गॅप मध्ये घेऊन काढला जातोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय नो बॉल पाहायला मिळेल. याच्यावरती देखील टोटल धावा आपणास पाहायला मिळणार आहेत 5 आणि या 5 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती एक चेंडू पूर्ण 11 धावा. बीमर साठी आपण पाहतो टीम नागेश तिवाडी त्यांच्या सभेत आपण पाहतोय अर्थातच करण जोशी टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला जातोय. अर्थातच स्थळ अंपायर देखील आमच्या सोबत जोडले जातील आणि या बीमर साठी रिव्ह्यू आपणास पाहायला गेलं तर आपण पाहतोय स्क्रीन वरती स्नो बॉल आहे. हा बीमर आहे. अगदी आपण पाहतोय टोटल 5 धावा धावफलकावरती जोडल्या असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 11 धावा. येणारा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिटचा हा देखील पाहायला मिळेल परंतु यावेळी मागील चेंडूवरती धर्मा होता तर या चेंडूवरती आपणास पाहायला मिळणार आहे कल्पेश सपकाळ आणि रिव्ह्यू लॉस देखील होतोय टीम नागेश तिवाडी आणि करण जोशी संघाचा याची देखील नोंद घ्यायची आहे. चला फ्री हिटचा चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती कल्पेश आपणास पाहायला मिळतील. फ्री हिटचा चेंडू कल्पेशच्या बॅट मधून अजून एक फुल टॉस त्याच्यावरती देखील खरपूस समाचार. यावेळी मात्र आता पाहायला मिळतात बीमर आपणास पाहायला मिळतात. ही मात्र या पहिल्या ओव्हरची कहाणी राहिली आहे. 2 बॉल कंप्लीट. संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 15 पाहायला मिळतात. ओहो यावेळी धमाका येतोय कल्पेश सपकाळच्या बॅट मधून. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेतन पनाळकरचा खरपूस
पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता, त्याला देखील आपण पाहतोय फक्त दिशा दिली जाते. यावेळी देखील आपण पाहतोय सिंगर रन येत असताना संघाची धावसंख्या 22 वरती जाऊन पोहोचले. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि या ओव्हर मधील चेंडू पूर्ण झालेत. 5 एक शेवटचा बॉल असेल. धर्मेंद्र पवार चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक असे स्लिप वरती आपण पाहतोय. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. आता ओव्हर संपेल म्हणजेच पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. धावा 23. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा पाहायला गेल्या तर 23 धावा पाहायला मिळत आहेत. ज्योतिराम राम यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती आलेत. जसे विशालभाई उतेकर बोलले की आमच्या जवळ बॉलिंग अटॅक मात्र खूप घातक आहे, त्यामध्येच आपण पाहतोय हा एक गोलंदाज म्हणजेच पाहायला मिळेल आपणास रामच्या माध्यमातून आपणास पाहायला मिळणार आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केली जाते. एक धाव खर्च करत असताना संघाची धावसंख्या सिंगर रन येते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर नंतर मात्र आपण पाहतोय सिंगर रन येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. धावा आता 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हो क्रॉस बॅटेड खेळायचा होता परंतु शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. यावरती मात्र यश मिळतंय गोलंदाज ज्योतिरामला, त्याने जाणून घेतलंय. म्हणजेच आपण पाहतोय तो गोलंदाजी करत असताना फलंदाजीची आपण पाहतोय जी ट्रिक आहे, जी मात्र आपण पाहतोय स्ट्रॅटर्जी आहे कल्पेश सपकाळची, ती जाणून घेतली कल्पेश सपकाळ. पाहायला गेलं तर चेंडू हवेमध्ये, जाळं विणलं होतं, जाळ्यामध्ये फसवलं जाईल का? यावेळी कॅच कंप्लीट केली जाते. यावेळी सागर होता जो हिटमॅन आहे करत जोशी संघाचा, त्याने पकडली कॅच आणि यावेळी संपतोय खेळ कल्पेश सपकाळ यांचा. बॅक टू दी पॅव्हेलियन कल्पेश सपकाळ. नवीन बॅटर कल्पेश केला. कल्पेश नंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये या टीमचा टीम कॅप्टन संघ कर्णधार मिस्टर गॅरी. समोर मात्र ज्योतिराम आहे. या ओव्हर मधील 5वा चेंडू फेस करणार आहे. हो चेंडू हवेमध्ये, विशालभाई उतेकर धावतायत, नाही पोहोचले जात म्हणजे गुरुला मिळेल जीवदान आणि यावेळी जीवदान मिळत असणे एक सिंगल रन देखील भेटते. 5 बॉल कंप्लीट. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर धावा आपणास पाहायला मिळतात 27 रन. एका शेवटचा बॉल असलेल्या ओव्हर मध्ये धर्मा पवार इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय आपणास या शेवटच्या बॉल वरती.
यावेळी ज्योतिराम यांचा हा देखील बॉल टॉट येतोय. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपतोय. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. टीम जळव आणि त्यांच्या समवेत डफळवाडी संघ. विशाल भाई उतेकर ऑन बॉलिंग मार्क वरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये समोर मिस्टर गॅरी. फुल टॉस बॉल सरळ दिशेला मैदानावरचा सर्वात सेफ झोन. वन बाउंस सीमारेषे पार. 4 धावा मिस्टर गॅरीच्या खात्यावरती नोंदवत असताना संघाच्या खात्यामध्ये देखील नोंदवल्या जात आहेत. आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर धावा 31 रन. ओहो यावेळी काय खेळ आहे फटका. शपल झाला ऑफस्टिक वरती आला. तदनंतर जसा चेंडू रडार मध्ये आला या ओव्हर मधील दुसरा मोठा धमाका झाला. गुरु पवारच्या बॅट मधून हा दमदार षटकार 7 धावांसाठी येताना पाहायला मिळतोय. यावेळी देखील तेच पाहायला मिळतंय. कॉपी पेस्ट पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय तेच घडलं जातंय. या चेंडूवरती देखील आपण पाहतोय मिस्टर गॅरीच्या माध्यमातून सलग येतोय दुसरा दमदार खणखणीत अध्यक्ष चषकचा हा देखील षटकार. आणि या षटकारांशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 43 या आकड्यावरती. 43 रन ऑन स्कोर बोर्ड. 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 43 रन धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता येणारे 3 बॉल कसे हाताळले जातील टीम नागेशवाडी करंदुशी संघासाठी खूप महत्वाचे आहेत मित्रांनो. यावेळी वाईड बॉल आहे. वाईड शॉर्करचा प्रयत्न होता. प्रयत्न यशस्वी ठरला. अयशस्वी ठरत असताना यावेळी मात्र आपण पाहतोय धावा आल्या एक जी मात्र एक्स्ट्राची रन असणार आहे. फुलटॉस आडव्या बॅटीने पुन्हा एकदा फ्लॅटेड वन आपल्याला पाहायला मिळतोय जो 6 धावेसाठी या ओव्हर मध्ये आपण पाहतोय आज सलगचा तिसरा षटकार मिस्टर गॅरीच्या माध्यमातून. होय बोलला आम्ही प्रथमतः फलंदाजी करू. आम्हाला कॉन्फिडन्स असतो. आम्ही मात्र फ्री माइंडेड खेळत असतो. आणि हाच तो खेळ आहे का मित्रांनो जो मात्र मोकळ्या मनाने खेळला जातोय. जसा चेंडू येईल तसा मात्र चेंडूला आपण पाहतोय बाहेर दाटला जात आहे. हाच तो खेळ आहे का. अर्थातच आपण पाहतोय मिस्टर गॅरी पवारचा हे देखील पाहणे गरजेचं आहे. या 6 धावेने संघाची धावसंख्या 50 चाकड्या गाठते. अभिनंदन टीम जळव आणि त्यांच्या सभेत आपण पाहतोय अर्थातच डफळवाडी संघ. यावेळी चांगला चेंडू. यावेळी मात्र आपण पाहतोय सटीक चेंडू येतोय जो मात्र टोक रशर आहे. जो मात्र अंगठ्याला फुंकर मारत अंगठ्याला मात्र जखमा पोहोचवत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय. यावेळी डॉट बॉल येतोय आणि या ओव्हर मधील आता 5 चेंडू कंप्लीट होत आहेत. एक शेवटचा बॉल असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला जातोय. लॉंग ऑफ रिझन ज्योतिराम असतील यावेळी चेंडू फील्ड करतात. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. डेंजर झोन धर्मा धावतोय आणि बॅट ड्रॅग तर केले. बॅटर सेफ देखील पोहोचतोय. या 3 ओव्हरच्या अखेरीस 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 52 धावा. अर्थातच टीम जळव आणि त्यांच्या समवेत डफळवाडी संघ.
विक्रांत हा बॉल धर्मा अगदी मात्र आपण पाहतोय विकेट किपरच्या डोक्यावरतून खेळण्याचा प्रयत्न होता, याच्यावरती बनवले जात नाहीये कोणतीही धाव. पहिला बॉल डॉट येतोय. आता या इनिंगची सांगता मात्र आपण पाहतो टीम करण जोशी आणि डांगेष्टवाडी संघाच्या माध्यमातून योग्य रीतीने करणं गरजेचं असेल. हो, यानंतर होणारी मॅच देखील आम्ही अनाऊन्स करणार आहोत, त्याची देखील नोंद घ्या. डिगेवाडी विरुद्ध डिगेवाडी त्यांच्या संयुक्तरित्या गोरेवाडी असेल आणि डफळवाडी आणि साखरवाडी. डिगेवाडी गोरेवाडी आपण सोबत खेळ करणार आहोत आणि त्यानंतर डफळवाडी साखरवाडी दोन्ही संघाचे प्रतिनिधी येतील. विजय सपकाळ आणि कॅप्टन टीम डिगेवाडी आणि गोरेवाडी या संघाचा देखील एक संघ प्रतिनिधी येणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. वाईट बॉल आला आणि या वाईट निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर 53 रन ऑन स्कोर बोर्ड. धर्मेंद्र पवार फटका फसला गेलाय, चेंडू आकाशाला चुंबन देऊन वरती पाहायला गेलं तर आकाशामध्ये हेकावे घेत होता, परंतु त्या चेंडूच्या खाली मात्र सागर देखील उभा होता, हे देखील विसरून चालणार नाहीये. यावेळी कॅच कंप्लीट. धर्मेंद्र पवारचा खेळ समाप्त, त्याची खेळी संपुष्टामध्ये. आता मैदानाच्या आतमध्ये कोण येणार आहे? आलाय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र आपण पाहतोय एंटर करतोय, प्रवेश करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय उजव्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज, उजव्या हाताचा एक घातक फलंदाज अर्थातच NV पवार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. नवनाथ पवार मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मधील आपण पाहतोय या हंगामाची पहिली स्पर्धा खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत. पहिली स्पर्धा आणि पहिली मॅच आणि पहिला बॉल कसा खेळला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंड वरती NV तर नॉन स्ट्राइक एंडला मिस्टर गॅरी. दोन सख्खे बंधून जेव्हा दोन सख्खे बंधू उभे राहिलेत, लढलेत, तेव्हा मात्र जरूर विजय झालेत. हा देखील इतिहास आहे मित्रांनो. 2 बॉल 53 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अलंकृत कार्पेट घेऊन काढला जातोय. या हंगामाचा या पहिल्या मॅच ची सुरुवात अतिशय दर्जेदार झाले. अगदी मात्र स्वप्नात पाहिलं होतं तसंच आता मात्र आपण पाहतो सत्यात उतरताना देखील पाहायला मिळत आहे. NV यांच्या बॅट मधून क्लासिकर 4 पाहायला मिळतोय, ज्याच्यावरती 4 धावा आल्या आणि या 4 धाव्यांनी संघाची धावसंख्या 57 चा आकडा पार करते. 57 रन ऑन स्कोर बोर्ड, 57 धावा. स्ट्रॅटजी एकच आहे मिस्टर गॅरी पवार कॅप्टनची, की प्रथमतः बॅटिंग करायची आणि जितक्या जमव देतील तितक्या धावा जमवायच्या, आणि तेच चाललंय मैदानाच्या आतमध्ये. जो तो येईल तो लॉफ्ट स्ट्रोक खेळतोय, जो तो येईल तो मोठ्या धावा करण्याचा प्रयत्न करतोय, जो तो येईल तो मात्र धावफलक मोठा बनवायचा प्रयत्न करतोय, आणि हेच गरजेचं आहे. अजून एक येतोय चौकार, म्हणजे सलगचा दुसरा चौकार आपणास पाहायला मिळतोय, आणि या चौकाराची संघाची धावसंख्या धावफलकावरती 61 रन ऑन स्कोर बोर्ड. 61 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या ओव्हर मधील. स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा तोच आपण पाहतो NV आक्रमक पद्धतीने आक्रमक पवित्र धारण करून उभा आहे. यावेळी मात्र पाहायला गेलं तर त्याच्या बॅट मधून 2 चौकार आलेत, असा NV आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती. तीन धावा येत आहेत आणि या 3 धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर जाऊन पोहोचले 64 धावा. एक शेवटचा बॉल आहे आणि या शेवटच्या बॉल वरती जरूर NV बोलले असतील की एक मॅक्सिमम तर आलाच पाहिजे. गॅरी देखील त्यासाठी प्रयत्न करेल का? फटका खेळलाय इनसाइड आउट, लॉंग ऑफ रिझन वरती क्षेत्ररक्षकांनी याच्यावरती धावा मिळत आहेत. टोटल 6 येतोय मॅक्सिमम. जसं बोललं जातं तसं मात्र आपण पाहतोय अंमलात देखील आणलं जातं, परंतु म्हणून
हॅलो म्हणूनच ही काय बोललं जातं, विचार करत चला, जे पाहिजे ते देवाकडे मागत चला, जरूर देव एक दिवस बोलेल तथा असतो. तेच पाहायला मिळालं या मॅच मध्ये. हा मॅक्सिमम आला आणि या मॅक्सिमम येत असताना संघाची धावसंख्या 70 वरती जाऊन पोहोचले. 71 धावांचा एक मोठं आव्हान दिलंय. अर्थातच आपण पाहतोय टीम जळव आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय डफळवाडी संघाच्या माध्यमातून. तर जाऊयात यानंतर होणाऱ्या मॅचच्या टॉसच्या दिशेने. यानंतर होणारी मॅच आपणास पाहायला गेलं तर डिगेवाडी गोरेवाडी संयुक्तरित्या खेळ करतील, डफळवाडी साखरवाडी संयुक्तरित्या खेळ करतील, याची देखील नोंद घ्यायची आहे. टीम कॅप्टन डफळवाडी साखरवाडी या. टीम कॅप्टन विनंती करतो, डफळवाडी साखरवाडी टीम कॅप्टन विजय सपकाळ, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या. आले, थँक्यू. यानंतर होणारी मॅच आहे डिगेवाडी गोरेवाडी. मान्य सन्मान्य आदरणीय श्रीमान दत्ताजी सकपाळ यांच्या माध्यमातून आम्ही या मॅचचा टॉस करणार आहोत. साहेब, थोडीशी चर्चा तुमच्या सोबत करतो. काय बोलाल या स्पर्धेबद्दल, अध्यक्ष चषक बद्दल? खूपच छान. मला आमच्या लहानपणीची आठवण येते. आम्ही पण असंच खेळायचो आणि आपल्या भागात आता ही प्रगती झालेली आहे. बरेच खेळाडू आणि प्रत्येक जण क्रिकेट प्रेमी आहेत आणि खूप छान वाटते. जे स्पर्धक आहेत, जे आयोजक आहेत, ते खूपच छान आयोजन करत असून आपल्या प्रत्येक खेळाडूला हे खूप म्हणजे प्रेमाने आणि खूप मैत्रीपूर्वक खेळून सर्वजण आपली मैत्रीपूर्वक टीम खेळवत आहेत. आणि हे आमचे अध्यक्ष राम सावंत यांनी खूप अशी मेहनत घेऊन त्यांच्या सहकार्याने हा मोठा असा इथे क्रिकेटचा सामना भरून खूप क्रिकेट प्रेमींचं स्वागतच केलं आहे. आणि मी माझ्याकडून डिगेवाडीकडून मी धन्यवाद करतो सर्वांचं. नमस्कार साहेब. खरं बोलायला गेलं तर मागील 2 वर्षापासून मी देखील या मध्ये काम करतोय. एक प्रामाणिक असोसिएशन आहे सगळं, मात्र आपण पाहतोय अतिशय दर्जेदार पद्धतीने इथे केलं जातं. याबद्दल काय बोलाल? सह्याद्री क्रिकेट असोसिएशन पठार विभाग पाटण तालुका, याचं नाव मात्र आपण पाहतोय संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये नामांकित. या असोसिएशन बद्दल काय बोलाल? आपला संघ पाहिलं तर या वर्षामध्ये एंट्री करतोय, पहिल्यांदा प्रथम खेळतोय या असोसिएशन मध्ये. काय वाटतं, का म्हणून एंट्री केली तुम्ही या संपूर्ण असोसिएशन मध्ये, याची देखील थोडेसे 2 शब्द. यामध्ये एंट्री करणं म्हणजे आम्हीही आमचंही स्वराज्य क्रिकेट असोसिएशन असून आम्ही हे स्पर्धा खेळत होतो आणि त्या माध्यमातून आपल्या भागामध्ये विभागामध्ये असे खूप गरजू खेळाडू आणि जे कमी मातीतून आपण वरती आलेलो आहोत ते पाहून राम सावंत यांनी असेच आपण एक असोसिएशन उभे करून आपल्या विभागातील जे आपल्या भागातील आहेत, खेडेगावातील आहेत, जे करून मुंबईला कामानिमित्त येऊन या क्रिकेट वरती प्रेम करत आहेत आणि त्या निमित्ताने आपल्या गावागावात पण जी मैत्रीपूर्णता राहते या क्रिकेटमुळेच होत आहे हे त्यांनी जाणून या असोसिएशनचं त्यांनी हे केलेलं आहे. म्हणजे आयोजन करून खूप क्रिकेट प्रेमींचं त्यांनी स्वागतच केलेलं आहे. धन्यवाद. जरूर जाऊया, थँक्यू. जाऊया यानंतर होणाऱ्या मॅचच्या टॉसच्या दिशेने. टीम कॅप्टन डफळवाडी विजय सपकाळ, टीम कॅप्टन आपण पाहतोय अर्थातच डिगेवाडी आणि गोरेवाडी एकत्र खेळ करतायत. कॉल कोणाचा असेल? हेड टेल. हेड कॉल आहे आणि हेड टॉस विन टीम गोरेवाडी डिगेवाडी. महत्वाचा डिसिजन. गोलंदाजी प्रथमता करताय. मागील मॅचचा विचार केला तर पहिली मॅच गमावली का? थोडा आम्ही बॅटिंग मध्ये कमी पडलो, बॉलिंग झाली चांगली, हातातली मॅच गेली, खूप दुःख झालं. पण ह्या वेळेला आम्ही नक्कीच चांगला प्रयत्न करू आणि जोराने आम्ही ही मॅच जिंकू. या मॅच मध्ये मागील मॅच मध्ये झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल. जरूर तुम्हाला देखील देतो शुभेच्छा. विपक्षी टीम कॅप्टन विजय सपकाळ. विजय सर, मागील मॅचचा विचार केला तर मॅच गमवावी लागली. या मॅच मध्ये कसा लुझर मॅच आपल्याला पाहायला मिळते, कसा परफॉर्मन्स असेल खेळाडूंचा? लीग मॅच असल्यामुळे थोडं एक चान्स आहे 2 मॅचचा. अगोदरची मॅच आम्ही कमी स्कोअरमध्ये डिफेन्स करायचा प्रयत्न केला, परंतु ते काही डिफेन्स झाला नाही. पण या मॅचमध्ये आम्ही नक्कीच कमबॅक करायचा प्रयत्न करू. तुम्हाला देखील देतो शुभेच्छा. थँक्यू सो मच. आता जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला डाव झाला, दुसऱ्या डावाच्या दिशेने आपण चाललो होतो. तब्बल पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या होत्या, भरपूर असा मोठा धावफलक उभा केला होता. तदनंतर मात्र आता पहिल्या चेंडूवरती कल्पेश सपकाळ ऑन बॉलिंग मार्क वरती मेंढरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतर मात्र या चेंडूवरती पाहायला गेलं तर विकेटचं देखील पतन होताना पाहायला मिळत आहे.
पहिल्याच चेंडूवरती विकेट, दुसरा बॉल. यावेळी देखील राईज होणारा चेंडू आहे. यावेळी देखील आपण पाहतोय राईज होणारा चेंडू आपणास पाहायला मिळालाय. आणि प्रत्येक खेळाडूंना, प्रत्येक टीमला, प्रत्येक टीमच्या टीम मॅनेजरला एक सूचना देतो की प्रत्येक खेळाडूंसाठी आपण इथे नाश्त्याची सुविधा केली. जर कोणी नाश्ता करायचं शिल्लक असेल तर या आणि व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन लगेचच नाश्त्याचा देखील आस्वाद घ्यायचा आहे. यावेळी मॅचची कहाणी अशी, 3 बॉल कंप्लीट झालेत, फक्त एक धाव खर्च केले, तब्बल धावफलकावरती धावा चेस करायचे तर 71 धावा चेस करायचे आहेत आणि फक्त एक धाव खर्च केले म्हणजे अजून 70 धावा आता कशा बनवल्या जाते. चेतन पनाळकर जर उभा राहिला तर ते शक्य आहे. चेतन पनाळकरची जर विकेट मिळवली तर थोडंसं अवघड जरूर पडलं जाईल का, हा देखील प्रश्नचिन्ह आहे. चांगला चेंडू, राईज होणारा चेंडू, उसळी घेणारा चेंडू, समोरून मात्र आपण पाहतोय लीव्ह केला जातोय, डॉट बॉल येतोय. पाच बॉल. बिंबीच्या डेटापासून आपण पाहतो ताकद लावली होती या चेंडूवरती. डीप वरती आपण पाहतो क्षेत्ररक्षक असेल, फील्ड चेंडू फील्ड करतील. थोडंसं फंबल होतं परंतु या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा आणि या 2 धावेने ओव्हर देखील संपतील. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर 3 धावा पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकावरती धावा 3 पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती आता गोलंदाज आपणास पाहायला मिळणार आहे धर्मेंद्र पवार, वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर सह्याद्री टेनिस क्रिकेट. यावेळी मात्र आपण पाहतो थोडासा लेग स्टिकच्या बाहेरून यावेळी स्ट्रायकिंग एंड फेकी तर केली होती, बॅकअप नव्हता, याच्यावरती 1 रन कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी नाही प्रयत्न केला जाईल. वाईड +1 टोटल 2 धावा. ज्या धावफलकावरती आम्ही जोडत असताना चेंडू कोणताही पूर्ण झाला नाहीये आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर जाऊन पोहोचले 5 धावा. 5 रन ऑन स्कोर बोर्ड. 71 धावांचा तब्बल पाठलाग करायचा आहे आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर आपणास पाहायला मिळणार आहेत 5 धावा. फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये. यावेळी धर्मेंद्र पवार येतोय, चेंडू खाली, सेफ हँड. यावेळी चेतन पनाळकर एक आपण पाहतोय जुने काशेचा किरण यावेळी मात्र माघारी जाताना पाहायला मिळतोय. बॅक टू दी पेव्हिलियन, बॅक टू दी डगआउट. शांत पद्धतीने स्वतःवरती नाराज होऊन माघारी जाताना पाहायला मिळतोय.
हलक्या हाताने विशालभाई उतेकर फक्त सिंगल रन, परंतु हलक्या हाताने नाही जमणार. तब्बल 71 धावांचा पाठलाग करायचा तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. परंतु या कारणास्तव आता हलक्या हाताने फलंदाजी केली जाते की बॅटिंग करत असताना विकेट्स गमावल्यात, महत्वाच्या विकेट्स गमावल्यात. या ओव्हर मध्ये पाहायला गेलं तर 2 चेंडू पूर्ण, हा तिसरा चेंडू कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. यावेळी चप्पल लावून खेळण्याचा प्रयत्न
6 मध्ये 44 धाव्यांची गरज. पहिला बॉल यावेळी धर्मेंद्र येतोय. कॅच हो सूर तर लगावलाय, एपर्स तर लगावल्याचं जर कॅच बनली असते तर कॅच ऑफ द टुर्नामेंट जरूर हा देखील बनला असता. चेंडूवरती नजर ठेवली तदनंतर मात्र तो सीन क्रिएट केला, तदनंतर लगावली ही डायव्ह आणि यावेळी मात्र आपण पाहतोय कॅच ड्रॉप झाला परंतु एफर्ट मोठे होते. अर्थातच आपण पाहतोय धर्मेंद्र पवार यांचे. डॉट बॉल येतोय, डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळतोय. अर्थातच आपण पाहायला गेलं तर डॉट बॉल. आता फक्त 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. मॅच मात्र पूर्णपणे मुठीमध्ये पकडून ठेवले जळव आणि डफळवाडी संघाच्या माध्यमातून. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. यानंतर होणारी मॅच तुम्ही देखील तयार राहायचंय. चेंडू हवेमध्ये इलेक्ट्रिक प्रिझन वरती ट्रॅव्हल करतोय. या दरम्यान देखील आपल्याला पाहायला गेलं तर एक धाव कंप्लीट केली जाईल, एकाच धावेवरती रोखलं जाईल. एक शेवटचा बॉल आपण पाहतो या इनिंग मधील फेस करणार आहे ज्योतिराम. यानंतर होणारी मॅच आहे मित्रांनो डफळवाडी साखरवाडी विरुद्ध टीम डिगेवाडी गोरेवाडी. गोरेवाडी टीम आपण पाहतोय, डिगेवाडी गोरेवाडी टीम आपण पाहतोय टॉस विन झाली होती. त्यांनी कळवले की आम्ही प्रथमतः फील्ड करतोय. बॅटिंग करावी लागेल विजय सप्पा अँड कंपनी यांना. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. इनसाइड आउट खेळलाय चेंडू तर मैदानाच्या आतमध्ये. यावेळी मात्र पाहायला गेलं तर एनबी जात होते, कॅच कंप्लीट तर होत नाहीये आणि याच्यावरती 2 धावा जरूर कंप्लीट होतात आणि या 2 धावा मात्र जोडत असताना मॅच पूर्णपणे आपण पाहतोय विजय मिळवले जाते जळव आणि डफळवाडी संघाच्या माध्यमातून. वेल प्लेड बोथ टीम्स. जाऊया नेक्स्ट मॅचच्या दिशेने. चला या मैदानाच्या आतमध्ये एंटर करायचं डिगेवाडी गोरेवाडी आणि डफळवाडी साखरवाडी आपली ओपनिंग पेअर देखील तयार ठेवायची आहे. तोपर्यंत देऊया संधी डीजे मास्टरला. वेलकम डीजे मास्टर.